आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष। टुडे महाराष्ट्र, बांदा ते चांदा, बातमी निपक्ष, सदैव दक्ष। पाहत रहा BBL मराठी। बाल गिर्यारोहक बालशौर्य पुरस्कार प्राप्त मुद्रा करंडे, वय 6 वर्ष। 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त मुद्रा अर्चना प्रशांत करंडे, राहणार काठापूर बुद्रुक, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे या चिमुकलीने 78वा भारतीय स्वातंत्र्य दिन अनोख्या पद्धतीने साजरा करत स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला श्री क्षेत्र भीमाशंकर अभयारण्यातील किल्ले भोरगिरी येथे केरळ राज्यातील वायनाड येथे अतिवृष्टी दरम्यान मानवी वस्तीत भूसंकलन होऊन मृत पावलेल्या निष्पाप जीवांना आदरांजली समर्पित केली। तसेच गड वाचवा गड टिकवा हा सामाजिक संदेश देत मैं भारत माता बोल रही हूँ व जिजाऊ सांगे शिवबाला या विषयावर रोमांचक भाषण सादर केले। स्वातंत्र्य दिन साजरा करत भारताचा तिरंगा डौलाने फडकवत मुद्रा हिने तिरंग्याला सलाम करून मानवंदना दिली। मुद्राच्या सोबत नेहमीच तिचे बाबा प्रशांत करंडे आणि आई प्रसिद्ध व्याख्याता अर्चना भोर करंडे यांचे मार्गदर्शन असते। प्रसिद्ध गिर्यारोहक प्रमोद अहिरे, नाशिक, वय 61 वर्षे यांचे मुद्राला नेहमीच गडांच्या मोहिमेचे मार्गदर्शन लाभते। या मोहिमेतील सर्व फोटो, व्हिडिओ, ड्रोन शूट सोमनाथ फंड, रांजणगाव गणपती यांनी काढले। सहसहाय्य हर्षल फंड, भाग्यश्री करंडे, बजरंग दल, राजगुरुनगर यांचे मिळाले। आत्तापर्यंत मुद्राने वयाच्या 2.5 वर्षापासून गड किल्ले स्वतः पायी सर करण्याचे बाळकडू आपल्या आईवडिलांकडून घेतले। मुद्राने आत्तापर्यंत महाराष्ट्रातील सर्वोत्तम उंच शिखर कळसुबाई सर केले असून रायगड, चावंड, जीवदन, हडसर, रायरेश्वर, शिवनेरी, कोरीगड, तुंग, तिकोना, नारायणगड, मल्हारगड, सिंहगड, निमगिरी, पुरंदर यासह 35 किल्ले केले आहेत। आत्तापर्यंत मुद्राला बालशौर्य पुरस्कार, शंभू गौरव पुरस्कार, भैरवी महिला समाजरत्न पुरस्कार कात्रज पुणे, शिवराई चलन छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले आहे। भविष्यात मुद्रा एक प्रसिद्ध वक्ता होईलच, त्याचबरोबर एक गिर्यारोहक सुद्धा होईल यात तिळमात्र सुद्धा शंका नाही। छोट्याशा वयातील मुद्राच्या अलौकिक कार्याबद्दल तिचा भास्कर भूषण वृत्तपत्राचे वर्धापन दिनानिमित्त पुणे येथे देण्यात येणारा राज्यस्तरीय स्टार आयकॉन पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आला आहे। याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे। सोने की चिड़िया कहकर बुलाते थे, पर अंग्रेजों ने मुझ पर बंधक बना के राज किया। पर मेरे प्यारे वीर सपूतों ने 15 अगस्त 1947 को मुझे मेरी आजादी दिलवा दी। पर फिर भी मैं अभी कहाँ सुरक्षित हूँ। हर तरफ आतंकवाद, भ्रष्टाचार, गरीबी और खून मारपीट हो रही है। किसानों की आत्महत्या हो रही है। मेरे गोद में खेलने वाली मेरी बेटियां बलात्कार से मर रही है। मेरे सिवाओं पर मेरे बेटे जान दे रहे हैं। धर्म जात पात के नाम पर कटुता लेने वाली सबकी मां मैं एक ही हूँ। मैं बस इतना चाहती हूँ, रंगों की आड़ में हर कोई रंगा है, रंगों की आड़ में हर कोई रंगा है। यहाँ धर्म और मजहब के नाम पे दंगा है। अरे पगले, तू तो बस एक रह ढूंढ रहा है, यहाँ तू पूरा तिरंगा ही खतरे में है। जिस दिन आप सभी लोग एक साथ होकर मेरा सम्मान करोगे, वही मेरा शांति, सुकून और अमन का होगा। आओ बच्चों, तुम्हें दिखाए झांकी हिंदुस्तान की। इस मिट्टी से तिलक करो, ये धरती है बलिदान की, ये धरती है बलिदान की। देखो मुल्क मराठों का ये यहाँ शिवाजी डोला था, मुगलों की ताकत को जिसने तलवारों से डोला था। हर दावत पर आग लगी थी, हर पतरी में शोला था, बोलिया महादेव की बच्चा बच्चा बोला था। यहाँ शिवाजी ने रखी थी लाज हमारे शान की। इस मिट्टी से तिलक करो, ये धरती है बलिदान की, ये धरती है बलिदान। छत्रपति शिवाजी महाराज की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय। हर हर महादेव।
मेरे प्यारे देशवासियों, मैं तुम्हारी भारत माँ गंगा मेरी गोद में आ बैठती है। हिमालय पर मैं गर्व करती हूँ। लोग मुझे सोने की चिड़िया कहकर बुलाते थे, पर अंग्रेजों ने मुझ पर बंधक बना के राज किया। पर मेरे प्यारे वीर सपूतों ने 15 अगस्त 1947 को मुझे मेरी आज़ादी दिलवा दी। पर फिर भी मैं अभी कहाँ सुरक्षित हूँ। हर तरफ आतंकवाद, भ्रष्टाचार, गरीबी और खून मारपीट हो रही है। मेरे आंचल में खेलने वाली मेरी बेटियां अभी भी बलात्कार से मर रही है। किसानों की आत्महत्या हो रही है। आज भी मेरे सीमाओं पर मेरे बेटे जान दे रहे हैं। जात पात धर्म कटुता लेने वाली सबकी माँ में एक ही हूँ। मैं बस इतना चाहती हूँ, रंगों की आड़ में हर कोई रंगा है, रंगों की आड़ में हर कोई रंगा है। यहाँ धर्म और मजहब के नाम पे दंगा है। अरे पगले, तू तो बस एक रंग ढूंढ रहा है। यहाँ तो पूरा तिरंगा ही खतरे में है। जिस दिन आप सभी लोग एक साथ होकर मेरा सम्मान करोगे, वही दिन मेरा खुशहाली, शांति, सुकून और अमन का होगा। आओ बच्चों, तुम्हें दिखा झांकी हिंदुस्तान की। इस मिट्टी से तिलक करो, ये धरती है बलिदान की, ये धरती है बलिदान की। देखो मुल्क मराठों का, यहाँ शिवाजी डोला था। मुगलों की ताकत को जिसने तलवारों से डोला था। हर पावत पर आग लगी थी, हर पत्थरी में शोला था। भूली हर महादेव की, बच्चा बच्चा बोला था। यहाँ शिवाजी ने रखी थी लाज हमारे शान की। इस मिट्टी से तिलक करो, ये धरती है बलिदान की, ये धरती है बलिदान की। धन्यवाद। बोला भारत माता की जय। बोलो भारत माता की जय। बोलो भारत माता की जय। शिवबा, ह्या स्वराज्याला राखायला हवं, या प्रजेला सांभाळायला हवं. परिस्थिती माते समान, जास्त तशी वागणूक द्या, सडीचोळीचा मान द्या. तिच्या अबोला कुणी हात घातला त्याची गय करू नका. खंडोळे करे शिवबा. हा शेतकरी म्हणजे या काळ्या याच्या कुशीतून सोनं पिकवणारा बळीराजा. हा शेतकरी टिकला, हे स्वराज्य टिकेल. हे कटकोट स्वराज्याचे प्रतीक, हे कडकटाच राखा शिवबा. आम्ही कायम आपल्या सोबत असू. जगदंब. जय शिवराय, जय गडकोट बांधवांनो. आज 15 ऑगस्टच्या निमित्तानं राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, प्रणाम माझा घ्यावा हे श्री महाराष्ट्र देशा. खरं तर महाराष्ट्र ही भूमी साधू संतांची, वारकऱ्यांची, धारकऱ्यांची, टाळकऱ्यांची, माळकऱ्यांची. याच महाराष्ट्राच्या भूमीला अनेक युगपुरुष, महामर्दानी स्त्रियांचा इतिहास लाभला. याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये स्वराज्याचे उद्धार करते छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आले. या राजांनी अनेक गडकोट, ज्ञात अज्ञात गडकोट या महाराष्ट्राच्या, या दख्खनच्या मातीमध्ये उभे केले. परंतु या गडांची अवस्था जर बघितलं तर बांधवांनो अतिशय मोडकळीला आलेली आहे. अनेक गडांची अवस्था अतिशय दुर्दैवी झालेली आहे. या गडांवरती जवळपास झाडाझुडपांचं साम्राज्य माजलेलं आहे. या गडांचं संवर्धन होणं ही काळाची फार मोठी गरज आहे. आणि म्हणून 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आम्ही या सह्याद्रीतल्या भोरगिरी गडावरती स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी आलेलो आहोत. तर बांधवांनो, या व्हिडिओच्या माध्यमामधून हे सगळे माझे सवंगडी, हे माझे बांधव आज एकच संदेश घेऊन समाजामध्ये जगत आहे की गड वाचवा, गड टिकवा. ही काळाची फार मोठी गरज आहे. आणि त्याचप्रमाणे वायनाड या ठिकाणी भारतातल्या आपल्या अनेक ज्ञात अज्ञात आपले बांधव, त्या ठिकाणी भूसंकलन झालं, अतिवृष्टी झाली, त्या ठिकाणी आपले बरेचसे बांधव, आपल्या माता भगिनी, लहान सहान लेकरं त्या ठिकाणी या मातीमध्ये गाडले गेले, मृत पावले गेले. या सगळ्यांना या व्हिडिओच्या माध्यमामधून हात जोडून विनम्रतेने अभिवादन अर्पण करतो, श्रद्धांजली अर्पण करतो. आणि एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो, महाराजांनी जेवढे गडकोट किल्ले उभे केले किंवा त्यांचं रक्षण केलं, एकाही गडाला माझ्या राजानं स्वतःचं किंवा स्वतःच्या खानदानाचं नाव दिलं नाही. मग आपल्या मनाला प्रश्न विचारा की आपल्या बापाची जागीर आहे का त्या ठिकाणी जायचं, भलं मोठं बदाम काढायचं, स्वतःचं नाव जानू लिहायचं? तर नाही बांधवांनो. ही माती, हा राष्ट्र, हे महाराष्ट्र, हा देश साधू संतांचा आहे. फार मोठी परंपरा या मातीला लाभली आहे. आणि या गडांचं संवर्धन करणं ही फार मोठी काळाची गरज आहे. एवढा संदेश या व्हिडिओच्या माध्यमातून देते आणि आपला भारतीय स्वातंत्र्य दिन चिराई हो एवढं या ठिकाणी बोलते. बोला भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज के जय. धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज के जय. नमो पार्वती पते. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. धन्यवाद.
आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष.